दुपारचं टायमिंग आणि एवढं भन्नाट जेवण आणि त्यातली त्यात आमरस असला म्हणलं की पाहायचंच काम नाही. माणसाच्या मनात एकच इच्छा राहील की आता जेवण तर झालंय, मस्त घरी जा, कूलर लावा आणि मस्त आरामशीर झोपा. पण असं काही होणार नाही, कारण की आज मला बरेच कामं होते. दुपारी चालू होते शेजारी पापड. आता म्हणलं यांचे तर पापड चालू आहे बाबा, आपण बी आपले पापड केले पाहिजे, कारण की मी बरीच डाळ आणून ठेवली होती. जवळपास मी 4 किलो डाळ आणून ठेवली होती आणि मग मला लक्षात आलं, म्हटलं चला आपली पापड झाली पाहिजे. डाळ फक्त निसून ठेवणार होते आज मी. आपल्याकडे तर वेळ 1760 रंग असतात, पण जो रंग आपल्याला पाहिजे असतो ना तो कधीच भेटत नाही. तर मला काळा रंग पाहिजे होता, तो काही भेटला नाही. मी म्हटलं जाऊ दे आता, काळा नाही तर काय करणार, नेव्ही ब्लू कलरचा रंग घेतला आणि त्यांनीच हा ब्लाऊज कंप्लीट केला. त्यानंतर म्हटलं कूलरच्या हवेला झोप तर नाही, पण मला ही डाळ स्वच्छ करून ठेवायची होती, कारण की या डाळीमध्ये ना बरंच असं पावडर निघतं. म्हणून काही कपड्यावर घेऊन चांगली डाळ अशी पुसून घेतली आणि एवढं सारं पावडर निघालं होतं माझ्या हाताला बी आणि पाठीमध्ये बी एवढं पावडर होतं. माझी मैत्रीण उद्या जाणार होती गावाला, म्हणून म्हटलं माझी डाळ आजच दळून दे. तसंच ती 2 दिवसावर येणार आहे, पण म्हटलं डाळ जर दळून ठेवली ना, एकदा घरात पीठ रेडी करून ठेवलं ना, आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा मी पापड करल. त्याच्यामुळे मी पटकन अर्जंट तिच्याकडून डाळ दळून घेतली. आता मला बी माहीत नाही की माझे पापड कधी होतील आणि कधी नाही, पण डाळ तर दळून ठेवली. नाशिकमध्ये जे काकाजी फेमस मसाले आहे ना, तर तिथून हा मसाला बनवून आणला. म्हणजे सगळं साहित्य घेतलं आणि तिथूनच बनवून घेतला. हा मसाला बनवायला मी नव्हते गेले, माझी मैत्रीण गेले होते आणि त्यांनीच बनवून आणला. त्यांना बनवून आणला आणि त्यांच्यासोबत मला बी आणला होता. म्हटलं माझ्याच्यानं घरी तर काही बनवणं होणार नाही, म्हणून मी रेडीमेडच घेऊन आले. त्यानंतर ना संध्याकाळी मस्त अशी पनीरची भाजी बनवली होती आणि पनीर बी ना मी घरी बनवलेलं होतं. तर 2 दिवस झाले मी चहा सकाळी नाही आणि संध्याकाळी नाही, म्हणजे चहा बनवलाच नाही आणि माझं 2 दिवसाचं दूध उरलं होतं. तर म्हटलं चला मस्त पनीर बनवते आणि त्याची भाजी बनवते. एवढंच पनीर झालं होतं, म्हणून थोडीशीच ग्रेव्ही धरली आणि थोडीशीच भाजी बनवली होती. पण इतकी भन्नाट झाली होती ना मसाल्यामुळं, तर अजून भारी लागत होती. थोडीच भाजी नाही तर अजून मी एक भाजी बनवली होती. त्यानंतर जेवण झाले आणि आम्ही फिरायला गेलो होतो. चला तर बाय, श्री स्वामी समर्थ.